विराट कोहलीची इज्जत बॉलर्सनी वाचवली, असे बोलत आहे भारताचा कॉमेंटेटर संजय मांजरेकर. संजय मांजरेकर बोलत आहे, विराट कोहली खूप स्लो खेळला. विराट कोहलीने फायनलमध्ये 76 धावांची खेळ केली आणि भारत वर्ल्ड कप जिंकला. भारताने हा वर्ल्ड कप 7 रन्सने जिंकला. तर संजय मांजरेकर बोलत आहे, विराट कोहलीने अजून जास्त चांगले खेळायला हवे होते, चांगला मारा करायला हवा होता आणि बॉलर्समुळे विराट कोहलीची इज्जत वाचली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या यांनी चांगली गोलंदाजी केली तर केला वर्ल्ड कप झाला. भारताने प्रथम बॅटिंग करताना 176 धावा केल्या होत्या आणि 177 धावांचे आव्हान साऊथ आफ्रिकेकडे होते. साऊथ आफ्रिकाची सुरुवात खराब थोडी झाली. नंतर हेनरी क्लासेन, डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी चांगली खेळ केली. एकेकाळी 30 बॉलमध्ये 32 धावा साऊथ आफ्रिकेला बनवायच्या होत्या. तेव्हा जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग यांनी चांगली गोलंदाजी केली आणि 13 रन्स डिफेंड केल्या. तर भारताची सुरुवात देखील चांगली झाली नव्हती. भारताचे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव हे कमी धावेत बाद झाले होते. नंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी मोर्चा सांभाळला. तेथे स्थिती देखील तशीच होती. विराट कोहलीला टिकून खेळण्यासाठी मैदानावर थांबण्याची गरज होती, त्यामुळे त्यांनी काही बॉल डॉट्स खेळले. परंतु संजय मांजरेकर बोलत आहे, विराट कोहलीने फास्ट खेळायला हवे होते. विराट कोहलीही तेथे फास्ट खेळला असता तर विराट कोहली देखील बाद झाला होता आणि टीम इंडिया संकटात सापडली असती. विराट कोहलीने फायटिंग टोटल 176 धावा केल्या होत्या इंडियाने. त्यापर्यंत विराट कोहलीने भारताला नेले. विराट कोहलीने 11 ते 15 या षटकात एकही बाउंड्री लगावली नाही आणि त्याने नंतर 15 ते 20 या षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली आणि 176 धावा भारताला बनवून दिल्या आणि साऊथ आफ्रिकेकडे आव्हान ठेवले. तर फायनलमध्ये एवढा स्कोर खूप मोठा होता. तर आपण या संजय मांजरेकरच्या वक्तव्यावर सहमत आहे का? असाल नसाल आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि विराट कोहली फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला. मित्रांनो, विराट कोहलीला परिस्थिती तशी होती. परिस्थिती त्याला तशी खेळण्यासाठी परिस्थितीने त्याला भाग पाडला म्हणून तो स्लो खेळला. आपले काय वक्तव्य आहे या संजय मांजरेकरच्या विधानावर आपली कमेंट जरूर टाका आणि आपणास व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.